माझ्या प्रियजनांनो, तुम्ही कसे आहात? तुम्ही सर्व ठीक आहात का? येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना माझा प्रेम नमस्कार. तुम्ही विचारत आहात का, आम्ही तर ठीक आहोत, तुमच्या मागे ही सुंदर इमारत काय आहे? हे एखाद्या मोठ्या शहरात असल्यासारखे वाटते का? हे प्रत्यक्षात गॉड्स इन आहे, जे नालुमावडी गावात देवाच्या मंडपाच्या आवारात बांधले गेले आहे. येथे अनेक लोक प्रार्थना करण्यासाठी येतात. ते कर्नाटक, महाराष्ट्र आणि भारतातील इतर दूरच्या राज्यांमधून आणि परदेशातूनही येतात. त्यांना येथे राहून प्रार्थना करायची आहे. पूर्वी त्यांच्या राहण्यासाठी पुरेशी सोय नव्हती. आम्ही लहान हॉल बांधले होते आणि लोक त्यात राहायचे. पण लोकांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहायला जास्त आवडेल, नाही का? म्हणून आम्ही यासाठी खूप प्रार्थना केली. तेव्हा प्रभूने आम्हाला सांगितले की लोकांच्या राहण्यासाठी वेगवेगळ्या खोल्या असलेले एक गॉड्स इन बांधा. आम्ही एक लहान इमारत बांधायला सुरुवात केली होती, पण प्रभूने आमच्यासाठी एक भव्य इमारत बांधून दिली आहे. हे पाहून मला आश्चर्य वाटते की हे सर्व कसे झाले. हे कसे झाले हे मला समजत नाहीये. हा देवाचा चमत्कार आहे. मी राहण्यासाठी लहान साध्या वेगवेगळ्या खोल्या बांधण्याचा विचार केला होता, पण प्रभूने ते इतके भव्य बनवले आहे. यात 225 खोल्या आहेत. येथे अनेक लोक राहतात आणि प्रार्थनांमध्ये सहभागी होतात. प्रभूने आमच्यासाठी एक आरामदायी सुविधा निर्माण केली आहे. याचे नाव गॉड्स इन ठेवण्यात आले आहे. मी तिथेच उभा राहून तुमच्याशी बोलत आहे. जेव्हा तुम्ही येथे याल तेव्हा तुम्हीही येथे राहू शकता. तुम्ही कमी शुल्कात एका आरामदायी सुविधेत राहू शकता आणि प्रार्थना सभांमध्ये सहभागी होऊ शकता. ठीक आहे, जर तुम्ही विचारले की आज प्रभू आपल्यासाठी काय वचन ठेवतात, तर तुमचे बायबल उघडा. इब्री लोकांस पत्र अध्याय 13 वचन 8. येशू ख्रिस्त काल, आज व युगानुयुग सारखाच आहे. प्रभू म्हणतात, माझ्या मुला मुली, मी बदलत नाही. मी येशू ख्रिस्त आहे, जो कधीही बदलत नाही. ते कधीही बदलत नाहीत याचा अर्थ काय? त्या दिवसात येशू लोकांवर खूप प्रेम करायचे. त्यांचे प्रेम आजही बदललेले नाही. ते आजही आपल्यावर त्याच प्रेमाने प्रेम करतात. तेव्हा त्यांनी किती चिन्हे आणि चमत्कार केले होते. त्यांनी अंधांना दृष्टी दिली. त्यांनी लंगड्यांना चालवले. त्यांनी आजारी असलेल्या सर्वांना बरे केले. आजही ते तेच करतात. ते आजारी लोकांना बरे करतात. ते त्याच सामर्थ्याने अंधांना दृष्टी देतात. तेव्हा ते खूप अधिकारवाणीने वागायचे. त्यांनी सैतानाला हाकलून दिले आणि तो पळून गेला. आजही त्यांच्याकडे तोच अधिकार आहे. केवळ त्यांचे नाव घेतल्याने सैतान पळून जातो. ते त्यांच्या प्रेमात, सामर्थ्यात आणि अधिकारात बदललेले नाही. ते अपरिवर्तनीय आहेत. तुम्ही विचार करू शकता की माणूस बदलला आहे. तो आधी खूप चांगला होता, आता तो खूप बदलला आहे. मी त्याच्यावर खूप प्रेम केलं, पण तो इतका बदलेल असं कधीच वाटलं नव्हतं. हो, माणसं बदलतात. ज्यांचं आपण भलं केलं ते सुद्धा बदलतात. हे आपल्याला खूप दुःख देतं. अरे रे, ते असे बदलले असं म्हणून तुम्ही निराश झाला आहात का? माणसं अशीच असतात. फक्त जे येशूचं योग्य प्रकारे अनुसरण करतात तेच बदलत नाहीत. जे कधीच बदलत नाहीत ते आहेत येशू ख्रिस्त. त्यांचं तुमच्यावरच प्रेम कधीच बदलणार नाही. कदाचित तुमच्याकडून काहीतरी चूक झाली आणि तुम्ही मागे हटलात. प्रभू लगेच बदलतील का? नाही. त्यांचं प्रेम बदलत नाही. ते अजूनही तुमची आठवण ठेवतात. त्यांची शक्ती बदलली आहे का? नाही. ते आजही चमत्कार करतात आणि ते तुमच्यासाठीही करतील. तुम्हाला आरोग्य, सुटका किंवा बंधनांतून मुक्ती हवी आहे का? त्यांची शक्ती, दया आणि करुणा बदललेली नाही. आजही मी साक्षी आहे की ते लोकांवर दया करतात आणि त्यांच्यासाठी चमत्कार करतात. येशू आजारी लोकांवर दया करतात आणि म्हणूनच खूप चमत्कार घडतात. मध्यस्थीच्या उपवास प्रार्थनेत येशू अनेक लोकांसाठी चमत्कार करतात. चमत्कार दररोज घडतात. दर महिन्याला हजारो लोकांना चमत्कार अनुभवायला मिळतात.
जर तुम्ही विचार केला की कसम, तर तोच येशू ज्यांनी त्या काळी लोकांवर दया करून चमत्कार केले होते, आजही अपरिवर्तनीय आहेत आणि तुमच्यासाठी चमत्कार करतील. हेच कारण आहे, येशू जे तुमच्या सोबत आहेत ते अपरिवर्तनीय आहेत. येशू जे तुमच्या सोबत आहेत ते बदलणारे नाहीत. त्यांचं तुमच्यावर जे प्रेम आहे ते कधीच बदलत नाही. त्यांची शक्ती अपरिवर्तित राहते. म्हणून जर तुम्ही म्हणालात, येशू धन्यवाद की तुम्ही बदलला नाही, माझ्यासाठी तुमचं प्रेम बदलेल नाही, तुमची शक्ती आणि चमत्कार सुद्धा बदललेले नाही, माझा यावर विश्वास आहे, असं म्हणा आणि तुमच्या हृदयात मोठा आनंद होईल. तुमची सर्व निराशा दूर होईल. तुम्ही आज चमत्कार पाहाल. तुम्हाला एखाद्या बाबतीत चमत्काराची गरज नाही का? त्यांची चमत्कार करण्याची शक्ती अजूनही बदललेली नाही. ते आज तुमच्यासाठी चमत्कार करतील. विश्वासाने म्हणा, येशू तुम्ही काल, आज आणि कायम एकसारखेच आहात. मी तुमच्या शक्तीवर आणि प्रेमावर विश्वास ठेवतो जे कधीच बदलत नाही. मी स्वतःला तुमच्या चरणी समर्पित करतो. तुम्ही आजही माझ्यासाठी चमत्कार करत आहात. मी आज तो चमत्कार प्राप्त करत आहे. येशूच्या नावाने आमेन आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.